आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर ही जोडी प्रेक्षकांची फेवरेट होती. पण गेले काही वर्ष दोघं कुठेही एकत्र न दिसल्यामुळे त्यांच्या नात्यावरून सगळीकडे चर्चा सुरू झाल्या होत्या. आदिनाथ आणि उर्मिलाने अखेर या चर्चांवर पूर्णविराम लावलाय. सोशल मीडियावरून दोघंही वेगळे होत असल्याचं त्यांनी उघड केलंय. त्यांनी लिहिलंय, खूप विचार केल्यानंतर आम्ही एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमच्यासाठी सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन को पॅरेंटिंग करतोय. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील. गेल्या काही वर्षात मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील अशी आम्हाला आशा आहे. अशी पोस्ट उर्मिला आणि आदिनाथने शेअर केली आहे. यापुढे याबद्दल कोणतीही कमेंट किंवा वाच्यता करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या डिवोर्सबद्दल इंडस्ट्रीमध्ये चर्चा होतीच, पण आता त्यांच्या स्पष्टीकरणामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालाय. आदिनाथ आणि उर्मिलाने शुभमंगल सावधान या सिनेमात एकत्र काम केलं होतं आणि तिथेच त्यांची जोडी जमली. 2011 साली दोघांनी लग्नगाठ बांधली, तर 2018 मध्ये त्यांची लेक जिजाचा जन्म झाला. 14 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. प्रेक्षकांकडून त्यांच्या निर्णयाचा आदर केला जाईल अशी आशाही व्यक्त केली. तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.